नमस्कार. मिरर वर्क, आरशाची किमया या ॲक्टिव्हिटीमध्ये, या ग्रोथ वर्कमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मिरर वर्क आपण जसं व्हिडिओमध्ये चर्चा केली की आरशामध्ये आपल्याला का बघायचं आहे, कारण बरीचशी आपली स्वतःप्रतीची जी काही आपली धारणा आहे ती लोकांकडून, समाजाकडून किंवा त्यांनी दिलेल्या लेबलमधून आली आहे. बऱ्याचदा डोळ्यात डोळे घालून ते लहानपणापासून बिंबवलं गेलं आहे किंवा आपण ते स्वीकारलं आहे आणि त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण घडलो आहे. पण ज्या नकारात्मक आणि मर्यादा घालणाऱ्या अशा लिमिटिंग गोष्टी आहेत, ज्या आपल्या डोक्यात आहेत, सिस्टीममध्ये आहेत, त्या आता आपल्याला चेंज करायच्या आहेत. यामध्ये कुठेही आपण इतरांना दोष देत नाही आहे, कुणालाही जज करत नाही आहे, स्वतःला देखील जज करत नाही आहे. आपण हा एक अनुभव घेऊया ज्याचा लाखो लोक जगामध्ये अनुभव घेत आहेत आणि याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळत आहेत. तर सांगितल्याप्रमाणे कृपया एक छोटासा आरसा सोबत ठेवा. जर आरसा सोबत नसेल आणि अजून तुम्ही एखादं ही क्रिया करण्यासाठी योग्य ठिकाण निवडलं नसेल तर आता पॉज करू शकता आणि छोटासा आरसा ज्यात फक्त तुमचा चेहरा दिसू शकेल तो तुमच्या जवळ घेऊन तुम्ही एका शांत ठिकाणी बसू शकता. तर आता तुमच्यासोबत आरसा आहे आणि तुम्ही आहात. आता काय करायचं आहे आपल्याला, आपण ज्या ठिकाणी बसले आहात थोडा वेळ आरसा बाजूला ठेवून आपण छोटंसं कनेक्शन करतोय स्वतःशी. अगदी 10 सेकंदासाठीच आपण डोळे बंद करतोय, हळूहळू दीर्घश्वास घेतोय. दीर्घश्वास आत जाताना स्वतःला म्हणतोय की मी योग्य आहे, आय एम गुड इनफ, आय एम वर्दी. आणि दीर्घश्वास सोडताना आपण म्हणतोय की मी समृद्ध आहे. तर आपण अजून 2-3 वेळा दीर्घश्वास घेतोय, हळूहळू दीर्घश्वास सोडतोय. दीर्घश्वास घेतोय, पुन्हा हळूहळू दीर्घश्वास सोडत आहे. आता जो आरसा आहे, हळूहळू तुम्ही डोळे उघडू शकता आणि आरसा हातात घेऊ शकता. तो आरसा आहे तो आता आपल्याला आपल्या चेहऱ्यासमोर आणायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला केवळ आपला चेहरा दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही हाताने धरू शकता आणि कोणताही संकोच, कोणतंही दडपण न घेता आता आपल्याला स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं आहे. थोडा वेळ फक्त काही न बोलता, काही मनात विचार न येऊ देता डोळ्यात डोळे घालून पाहायचं आहे. आपली नजर स्वतःला योग्य पद्धतीनं गुड आय कॉन्टॅक्ट द्यायचा आहे. थोडा क्षण तिथेच थांबायचं आहे. पाहत राहा स्वतःकडे. काही वेळेला आतून विरोध निर्माण होऊ शकतो की मी का स्वतःकडे पाहू, किंवा एखाद्या गोष्टी काही फ्लॅश होऊ शकतील स्वतःबाबत ज्यामुळे आपल्याला स्वतःच्या डोळ्यात डोळे घालायला जड वाटू शकतं. तरीही थोडा वेळ थांबून राहा, कारण आपण एक नवीन गोष्ट शिकत आहोत. नवीन कौशल्यासारखं त्याला थोडा वेळ लागू शकतो. हळूहळू नाकाद्वारे दीर्घश्वास घेत स्वतःकडे पाहात आपण स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहून म्हणत आहोत, आय लव्ह यू, आय रिअली रिअली लव्ह यू. मी तुझ्यावर प्रेम करतो, मी खरोखर तुझ्यावर प्रेम करतो. आणि थोड्या वेळ आरशात पहा आणि आतमध्ये अगदी थोड्या वेळ डोळे बंद करून हृदयात विचार करा की हे खरं वाटलं का, का म्हणायचं म्हणून म्हटलं, का असं कधी असतं का असं वाटून गेलं. जे काही असेल आपण स्वतःशी नातं जोडायला लागलोय. थोडं कृत्रिम वाटेल, थोडं वेगळं वाटेल, पण
आपल्याला स्वतःशी संबंध आपला चांगला निर्माण करायचा आहे किंवा आणखीन दृढ करायचा आहे. आता पुन्हा डोळ्यात डोळे घालून आपण कुठेही इतर आपल्या चेहऱ्याकडे डिस्ट्रॅक्ट न होता, विचलित न होता, आपल्या डोळ्यात डोळे घालून आपण स्वतःला म्हणतोय, तर आपल्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा आय लव्ह यू म्हणायला जड जात असेल, किंवा दुसरं आपण अफर्मेशन म्हणतो, आय ॲक्सेप्ट माय सेल्फ एक्झॅक्टली ॲज आय एम. मी जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करत आहे. हे दोन्ही म्हणायला जर जड जात असेल, त्रास होत असेल, तर आपण यात एक शब्द ॲड करू शकतो, आय एम विलिंग टू लव्ह यू किंवा आय एम विलिंग टू लव्ह माय सेल्फ. मी स्वतःवर प्रेम करण्याची इच्छा व्यक्त करतोय. मला स्वतःला स्वीकारायची इच्छा आहे. आय एम विलिंग टू ॲक्सेप्ट माय सेल्फ. माझा स्वतःवर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा आयुष्यावर विश्वास आहे. आय ट्रस्ट लाईफ. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून आपण म्हणतोय, आय एम विलिंग टू फॉरगिव्ह यू विदाउट एनी रिझन. मी स्वतःला क्षमा करायला तयार आहे, कोणत्याही कारणाशिवाय. आय एम विलिंग टू चेंज. मला बदलण्याची इच्छा आहे. जस्ट बी विथ युअर सेल्फ. स्वतःबरोबर आपण कनेक्टेड राहूया. थोडं वेगळं वाटेल, पण हे आवश्यक आहे. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचं कौतुक करतोय आपण की आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या चढ उतारात तू भरपूर काही केलेलं आहेस आणि म्हणूनच तू जो आहेस तो आहेस. सो आय ॲप्रिशिएट यू. मला तुझं कौतुक आहे. थोडं चेहऱ्यावर आपण स्मित हास्य ठेवतोय, डोळ्यात डोळे घालून पाहतोय. अजून एक महत्त्वाचं अफर्मेशन आपल्याला असं म्हणतात, किमान 300 म्हणजे पण दिवसाला कमीच आहे, पण आपण थोड्यानं तरी सुरू करू. ते म्हणजे आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. मी स्वतःला मान्यता देत आहे. मी स्वतःला मान्यता देत आहे. डोळ्यात डोळे घालून लहानपणी आपल्याला बऱ्याच जणांनी मान्यता त्यांची स्वीकारायला सांगितलेलं, हे केल्याशिवाय इकडे जाऊ नको, ते करू नकोस, ते तुझ्यासाठी नाही आहे. पण आता आपण स्वतःला मान्यता देतो योग्य गोष्टी करण्यासाठी. आता आपल्याला योग्य अयोग्याची जाणीव आहे. आपण स्वतःला मान्यता देऊ शकतो. आय अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. मी स्वतःला मान्यता देतो. आता आपण काही अफर्मेशन्स आरशात बघून स्वतःला म्हणतोय आणि जी आपल्याला खरी वाटत आहेत ही जाणीव आपण ठेवत आहोत. ती एक वास्तविकता आहे. जणू काही ते घडलंय किंवा घडतंय हे आपल्याला जाणवतंय. पुन्हा आरशात पाहून आपण म्हणतोय, आय लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ एक्झॅक्टली ॲज आय एम. मी जसा आहे तसा स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःचा स्वीकार करत आहे. माझं आरोग्य उत्तम आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी हा आरोग्यानं भरलेला आहे. माझी प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे. माझ्या शरीरामध्ये स्वतःहून हील होण्याची, बरं होण्याची क्षमता आहे. माझं शरीरावर प्रेम आहे म्हणून मी शरीराची चांगली काळजी घेतो. मी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांतीनं माझ्या शरीराचं पोषण करतो. माझ्या मनामध्ये मी सकारात्मक विचार स्वीकारतो. माझी संगत ही सदैव चांगल्या लोकांबरोबर, चांगल्या विचारांबरोबर असते. मी नकारात्मकता सहजपणे सोडून देऊ शकतो.
माझ्या आयुष्याच्या प्रवाहाबरोबर विश्वास आहे आणि मी त्याला अनुरूप स्वतःमध्ये सकारात्मक बदल करतो. यश, समृद्धी, संपत्ती ही माझी स्वाभाविक स्थिती आहे आणि ती आता मी पुन्हा स्वीकारत आहे. ज्या नकारात्मक धारणा, भावना, विचार माझी खरी समृद्धी रोखत आहेत, त्यांना मी सहजपणे सोडून देतो. मी स्वतःला क्षमा करत आहे. नकारात्मक गोष्टी मी लेट गो करत आहे आणि मला हलकेपणा, सहजता अनुभवता येत आहे. मी सदैव सुरक्षित आहे. मी आनंदी आहे. पुन्हा एकदा डोळ्यात डोळे घालून स्वतःच्या म्हणतोय आपण, आय लव्ह यू किंवा आय एम विलिंग टू लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मला स्वतःवर प्रेम करण्याची इच्छा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतोय, स्वतःला एक स्मित हास्य देतोय किंवा स्वतःकडे पाहतो आहे आणि आता स्वतःला तुम्ही धन्यवाद आणि अभिनंदन करत आहे की खूप मोठा टप्पा तुम्ही पार पाडलेला आहे स्वयंविकासातला, स्वतःवर प्रेम करण्यातला, की ज्याला आपला स्वतःचा स्वतःप्रती विरोध होत असतो. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की स्वतःशी नियमितपणे संवाद करणं, स्वतःशी कनेक्ट होणं, जेणेकरून आपण बाहेर इतरांशी खऱ्या अर्थानं पॉझिटिव्हली, ब्रॉडली, उदारपणे, मोठ्या मनानं कनेक्ट होऊ शकू आणि आयुष्याचा खरा एक आनंद स्वीकार करू शकू. खूप खूप धन्यवाद. हे मिरर वर्क आरसा आपला आता एक सदैव मित्र असेल आणि जो आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असेल. हे आपण आता नियमितपणे याचा सराव करणार आहोत. तर ही प्रक्रिया आपण शिकलो, याचा आपण नियमितपणे थोडा वेळ का होईना स्वीकार करत आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद.